आज संभाजीनगर जिल्हा कृषी विभागातर्फे खरीप आढावा बैठक किंवा कार्यशाळा म्हणून नियोजन केलं होतं, परंतु येणाऱ्या सीझनमध्ये खताच्या बाबतीत आणि बियाण्याच्या बाबतीत चर्चा होऊन खताचा तुटवडा होऊ नये त्या बाबतीतही चर्चा झालेली आहे। तसेच येणाऱ्या काळामध्ये पावसाच्या बाबतीतही साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे। सगळ्या गोष्टी सविस्तर अशा चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य पुरवठा व्हावा व जे आपल्याला अलॉकेशन मिळालेलं आहे त्या अलॉकेशनप्रमाणे आपल्या जिल्ह्याला पुरवठा व्हावा याकरता आमच्या संघटनेतर्फे त्यांना मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांचा प्रश्न फार गंभीर आहे। मुख्यमंत्र्यांनी की यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात। आपल्याला काही समस्या जाणवते का? नाही, तसं काही वाटत नाही। आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 5-6 वर्षापासून 110% पुढं पाऊस पडतोय आणि असं काही वाटत नाही की बा पाऊस कमी पडेल म्हणून। पाऊस चांगला पडेल, व्यवसाय चांगला होईल आणि शेतकरी समाधानी राहील। सर, लिंकिंगच्या प्रश्नावर आज गंभीर चर्चा झाली। काय लिंकिंगच्या प्रश्नामध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे, परंतु आज जसं JDA साहेबांनी, ADO साहेबांनी आणि SEO साहेबांनी सांगितलं की काल सचिव साहेबांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये चर्चा करून कंपन्यांना ताकीद देण्यात आलेली आहे की यानंतर जे लिंकिंगचा प्रश्न आहे हा उद्भवायला नको आणि मला तरी वाटतं की त्यांच्या ताकीदीनुसार येणाऱ्या काळामध्ये लिंकिंग हा प्रमाण कमी होईल। सर, आज तुमच्या भाषणामध्ये आज तुम्ही 27 तारखेला संपाची हाक दिली, काय मागणी आहे तुमच्या? महाराष्ट्रातील जी आमची मापदा संघटना आहे त्या मापदा संघटनेमार्फत आम्ही 4 मुद्द्यावर तिथे प्रश्न मांडलेले आहे। त्या प्रश्नाच्या सहमतीनेच की हे मुद्दे आहे की 1 नंबर लिंकिंगचा आहे, दुसरी गोष्ट सॅम्पल फेल किंवा जे नवीन कायदे आहेत, साथी ॲप आहे, ते साथी ॲप न परवडण्यासारखं किंवा न होणार आहे त्याकरताही आमच्या संघटनेचा विरोध आहे। या 4-5 मुद्द्यावर आम्ही 27 तारखेपासून बेमुदत बंदवर जात आहोत। कुठून लोक आले याच्यावर काही संघटना म्हणून आपलं वचन असणार आहे ना। मागील 2-3 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्याला जे बियाणं पाहिजे ते बियाणं आपण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने आणि व्यापाऱ्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे। आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय हाताळण्यात आले? आता कोणत्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे ना आमचे व्यापाऱ्याचे ज्या काही अडचणी आहेत त्या या रूट लेवलला आहेत किंवा इपॉस मशीनचा मुद्दा आहे, लिंकिंगचा मुद्दा आहे आणि व्यवस्थित आपला व्यापार व्हायला पाहिजे आणि कोणालाही त्रास होणार नाही या बाबतीमध्ये काळजी घ्यायची, हीच फक्त आमची इन्स्ट्रक्शन असणार आहे। संप फक्त संभाजीनगर जिल्ह्यात संप हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे। आमची मापदा संघटना जी पुण्याची आहे पूर्ण महाराष्ट्राची, त्यांच्या मार्फत आम्ही तो संप पुकारलेला आहे। आज शेतकरी कुठून आले? आज हे पूर्ण जिल्ह्याचे आहे, संभाजीनगर जिल्ह्याचे पुरे शेतकरी नाही, व्यापाऱ्यांची ही कार्यशाळा आहे। काय आवाहन करणार सर तुम्ही व्यापारी बंधूंना? नाही, व्यापारी बंधूला तर आम्ही आवाहन केलं, शेतकरी हा आमचा कोण आहे? आत्मा आहे आणि त्याच्या भरोश्यावरच आपले सगळं काही आहे। तर शेतकरी जर अबाधित आहे तर सर्व काही अबाधित आहे। त्याकरता शेतकऱ्यांचं पूर्ण आम्हाला ध्यान ठेवायचं आणि त्यांना व्यवस्थितरित्या आपला पुरवठा व्हावा ही आमची भावना असणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।